आलूर बोळेगाव प्रलंबित रस्ता काम लागणार मार्गी डॉक्टर रामलिंग पुराणे यांच्या पाठपुराव्याला यश. भूसंपादनाला भारत सरकारची मंजुरी. मुरुम दिनांक 18. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 मुरुम मोड ते मुरुम आलूर बोळेगाव मार्गे अक्कलकोटला जोडणारा रस्ता काम घिसाडघाईने उरकण्यात आल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर आलूर बोळेगाव रस्ता काम अद्याप प्रलंबित असल्याने वाहतुकीस नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत समाजसेवक तथा बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी 14 सप्टेंबर रोजी सदरील प्रलंबित रस्त्यावरील पाणी साचलेल्या खड्ड्यात बसून लाक्षणिक आंदोलन करीत संबंधित विभागाला रस्ता काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणीचे पत्र दिनांक 18/9/2025 व दिनांक 6 ऑक्टोबर रोजी ईमेलच्या माध्यमातून ही मागणी केली होती. अन्यथा 14 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा यांनी या पत्रात दिला होता. संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दिनांक 13 ऑक्टोबर रोजी मुरुम पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, राष्ट्रीय महामार्ग विभाग अधिकारी, शेतकरी, बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांच्यात बैठक संपन्न झाली आणि सदरील 1300 मीटर रस्त्यावर तुर्तास दुरुस्ती करण्यास शेतकऱ्याची संमती दर्शवली. त्यामुळे आणि संबंधित विभागाच्या लेखी आश्वासनानंतर 14 ऑक्टोबर रोजीचा आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित विभागाने तात्काळ मुरुम मोड ते बोळेगाव रस्त्यावरील ठिकठिकाणचे खड्डे दुरुस्ती काम आणि प्रलंबित रस्त्यावर मुरुम टाकून दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र डांबरीकरण काम अद्याप प्रलंबित आहे. सदरील विषयावर डॉक्टर पुराणे यांचा कायम पाठपुरावा चालू होता. पुन्हा 11 जानेवारी रोजी पत्र पाठवून प्रलंबित आलूर बोळेगाव रस्ता 1300 मीटर रस्ता काम पूर्ण करण्यास विनंती केली होती. मात्र शेतकऱ्यांची अधिक जमीन अधिग्रहण म्हणजे भूसंपादन रक्कम मंजुरी न मिळाल्याने सदरील रस्ता काम अद्याप प्रलंबित आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित विभागाने पत्र पाठवून सदरील रस्ता कामासाठी भूसंपादनाची मंजुरी भूतल परिवहन मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्राप्त झाली असून सदरच्या मंजुरी अन्वये भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून आलूर बोळेगाव रस्त्याचे 1300 मीटर काम हाती घेऊन पूर्ण करण्यात येणार असल्याबाबत पत्राद्वारे डॉक्टर रामलिंग पुराणे यांना कळवण्यात आले आहे. बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात सदरील रस्त्याबाबत पाठपुरावा चालू होता. सदरील रस्त्याची दयनीय अवस्था यामुळे नागरिक प्रवासी वाहनांना अक्कलकोट ते स्वामी समर्थ दर्शनासाठी ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत होता. तर दुसऱ्या बाजूला शेतकरी बांधव आपल्या हक्कासाठी लढत होते. त्यामुळे हा विषय अवघड जरी असला तरी त्यावर मार्ग काढणे महत्त्वाचे होते. या संदर्भात खोलवर जाऊन पाठपुरावा करण्यात आला आणि आज रोजी शेतकरी बांधवांना व नागरिकांना न्याय मिळवून देण्यास यश संपादन झाले. भूसंपादनास मंजुरी जरी मिळाली असली तरी पुढील कार्यवाहीसाठी शेतकऱ्यांनाही सहानुभूती दाखवून शासनास रस्ता काम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. मंजुरी मिळाल्यानंतर तुरंत रक्कम मिळत नसते, त्यासाठी कार्यवाही चालू असते. परंतु त्या कार्यवाहीसाठी रस्ता काम थांबवू नये एवढीच विनंती शेतकरी बांधवांना आहे. डॉक्टर रामलिंग पुराणे, समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठान. नमस्कार, मी डॉक्टर रामलिंग पुराणे, अध्यक्ष बसव प्रतिष्ठान. बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548B आलूर बोळेगाव रस्त्या संदर्भात सप्टेंबर पासून पाठपुरावा चालू आहे आणि त्याच पाठपुराव्याच्या माध्यमातून 14 सप्टेंबर रोजी आलूर बोळेगाव रस्ता म्हणजे ह्या रस्त्यावरती खड्ड्यात बसून म्हणजे पाऊस झाला होता आणि त्या पावसाच्या पाणी साचलं होतं. त्या खड्ड्यात बसून लाक्षणिक आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्या लाक्षणिक आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला इशारा देण्यात आलेला होता की आलूर बोळेगावचा 1300 मीटरचा जो प्रलंबित रस्ता आहे तो तात्काळ नव्याने करून देण्यात यावा अशी विनंती शासनाकडे करण्यात आलेली होती. त्यानंतर 17 सप्टेंबर व 6 ऑक्टोबर रोजी प्रशासनाला पत्र पाठवण्यात आलं व 14 ऑक्टोबर रोजी म्हणजे 14 ऑक्टोबर पासून आम्ही याच ठिकाणी शेड्यूल ठोकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला देण्यात आलेला होता. त्यानंतर दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी म्हणजे 14 ऑक्टोबरला आंदोलन होतं. तत्पूर्वी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी संबंधित प्रशासन, मुरुम पोलीस प्रशासन
व या ठिकाणच्या शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झालं व 1300 मीटरचं रस्ता काम तात्पुरतं दुरुस्ती करण्यास आमची काही हरकत नसल्याचे मान्य झाल्यानंतर ते दुरुस्ती करून घेण्यात आलं व त्याचबरोबर जे मजबूतीकरणचं जे काम आहे मुख्य काम, त्या मुख्य कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा चालू होता. शेतकऱ्यांना जो मावेजा आहे म्हणजे जवळपास 8 फुटी रस्त्याचा जो मावेजा त्यांना मिळालेला होता, उर्वरित 12 फुटी रस्त्याचा जो मावेजा म्हणजे जे रस्ता वाढवून घेतला त्याचा मावेजा, ते भूसंपादित रस्त्याचा मावेजा शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता. त्यामुळे तो रस्ता काम आजही प्रलंबित आहे. परंतु आज रोजी संबंधित विभागाकडून एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि या पत्राच्या अनुषंगाने 548 ब रस्त्याची दयनीय अवस्था व आलूर बोळेगाव प्रलंबित रस्त्याबाबतचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे. सदर रस्त्याचे भूसंपादनाची मंजुरी भूतल परिवहन मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्राप्त झाली असून सदरच्या मंजुरी अन्वये भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून आलूर बोळेगाव रस्त्याचे 1300 मीटर बांधकाम हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल. म्हणजे जो 1300 मीटरचा जो भूसंपादनचा विषय होता त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि त्या मंजुरीच्या माध्यमातून पुढील कारवाई लवकरात लवकर करून या ठिकाणी जो प्रलंबित रस्ता आहे तो रस्ता करण्यात येईल असा पत्र आज रोजी बसव प्रतिष्ठानला प्राप्त झालेला आहे. म्हणजे बसव प्रतिष्ठानने जे आंदोलन छेडलेला होता सप्टेंबर महिन्यामध्ये, आज रोजी फेब्रुवारी महिन्यात त्याला अंतिम फळाला तो आलेला आहे. बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो आतापर्यंत आम्ही पाठपुरावा करत आलेला आहोत, अनेक आंदोलने झाले आहेत, सर्व यशस्वी आंदोलने झालेले आहेत आणि त्यापैकीच हा मुख्य म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचा हा मुख्य रस्ता आणि हा मुख्य रस्त्यावरील जे खड्ड्याचे जे विषय होते त्या खड्ड्याचे विषय मार्गी लावण्यासंदर्भात किंवा जो प्रलंबित रस्ता आहे तो मार्गी लावण्यासंदर्भातला पाठपुरावा यशस्वी झालेला आहे. धन्यवाद.